Hi everyone, good evening. गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय का सर्वांना? माईक बंद ठेवा सर्वांनी. हो मॅम. ओके. बर, काल आपण 2020 ची प्रश्नपत्रिका पाहिली. त्यामध्ये काही प्रश्न राहिले होते. हे पहा, काही प्रश्न, जेवढे प्रश्न आले होते तेवढे आपण घेतलेत, पण त्या व्यतिरिक्त जर आणखी काही मॅम. 2020 प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्या समोर आहे. मॅम. गुड इव्हनिंग. 2020 चे जर आणखी कोणाचे काही प्रश्न राहिले असतील तर ती सुद्धा आहे. आणि आपण पुढची प्रश्नपत्रिका दिलेली होती मी, सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5. तर ही प्रश्नपत्रिका होईल यानंतर. आणि तुमचे काही डाऊट आलेले आहेत पहा ग्रुपवरती, तर ते डाऊट होतील. बरं, गणितामध्ये पहा, आपण काल सलग प्रश्न पाहिले ना? आज सोडवली का आता सर्वांनी प्रश्न? मॅम प्रश्नपत्रिका डिलीट का होतीये? डिलीट कुठे होतीये? माझ्याकडून पण नाही झाली डिलीट. एक प्रश्नपत्रिका अगोदर चुकीची पाठवण्यात आली होती. आताच मला स्कॉलरशिपची नव्हती दिली द्यायची, तर ती दुसरी आली होती, नवोदयच्या नावाने सेव्ह झाली होती एक. ती डिलीट करून मी लगेच दुसरी पाठवली होती. डिलीट नाही. आणि आता या प्रश्नपत्रिका आणखी एखाद दोन होतील. त्यानंतर आपण 2017 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिका स्कॉलरशिपच्या पाहणार आहोत. 2017 पासून झालेल्या सर्व प्रश्न. तर या प्रश्नपत्रिका तुम्हाला ग्रुपवरती मिळतील आता 1-2 दिवसांनंतर. 2017ची, 18ची, 19ची, म्हणजे 2017 पासून आपण सर्व सलग 2024 पर्यंतच्या सर्वच प्रश्नपत्रिका आपण घेणार आहेत. त्या एखाद दोन पत्रिका झाल्या का तुम्हाला आता त्या मिळून जातील. आणि एकदाच 2-2, 3-3 प्रश्नपत्रिका ग्रुपवरती पाठवण्यात येतील. गुड इव्हिनिंग मॅम. ना, काय होतं की बऱ्याच जणांचं खेडगाव असतं की तिथे प्रिंट वगैरे मिळत नाही, मोबाईल उपलब्ध नसतो. अशा वेळी शक्यतो तुम्ही गुड काय इव्हिनिंग मॅम. प्रिंट काढून आणायच्या. गुड इव्हिनिंग. प्रिंट काढून आणायच्या, प्रश्नपत्रिकेच्या प्रिंट काढून आणायच्या. एका पेजवरती 2-2 पानं पण बसतात पहा. प्रिंटचे जे पेज असतात की नाही, त्यावरती एकावरती 2 फ्रंट साईडला आणि बॅक साईडला पुन्हा 2 पानं, म्हणजे एकाच जे काही प्रिंटचं जे पेज आहे ते एकाच पानावर आपण 4 पानं ऍडजस्ट करू शकतो. अशी प्रिंट काढली तरी चालतील. खूप जास्त पानंही लागणार नाही, खर्चही येणार नाही. या प्रकारे प्रिंट काढा. मोबाईलमध्ये सतत सतत पाहून प्रश्नपत्रिका सोडवण्यापेक्षा प्रिंट काढून व्यवस्थित सोडवायच्या. आणि त्यासाठी एक व्यवस्थित फाईल करायची. किती प्रश्न आले त्याचे आन्सर की तुम्हाला मिळत जातील. आन्सर की मिळाल्यानंतर तुम्ही चेक करायचे आणि जे जे प्रश्न कठीण वाटले, जे जे चुकलेत, ते सर्व प्रश्न मला ग्रुपवरती टाकायचे किंवा इथे आपण प्रश्नपत्रिकेच्या वेळेस घेतोच. बरं, हे राहिलेले प्रश्न आता सलग घ्यायचेत का फक्त कठीण असणारे घ्यायचेत? मॅम कठीण असणार. कठीण असणार. मॅम कठीण असणार. चालेल, कठीण असणारे. त्यापूर्वी 2-3 प्रश्न आले होते माझ्याकडे ग्रुपवरती, तर ते मॅडम आज तुम्ही कुठली प्रश्नपत्रिका घेणार आहे? 2020 चीच चालू आहे अजून. 2020 मधलेच आता कठीण असणारे पाहूया. आणि मॅम तुम्ही म्हटलं ना की ज्यांना जे प्रश्न ते दुसऱ्या लिंक मध्ये येणार म्हणून. मी काल पण सांगितलं होतं तुम्हाला, यामध्ये जे कठीण आहेत तेवढंच आपले उद्या होतील. काल बऱ्याच जणांनी प्रश्नपत्रिका सोडवलेली नव्हती म्हणून आपण सलग घेतले होते प्रश्न. कठीण वाटणारे प्रश्नच होतील. आता ग्रुपवरती 2-3 प्रश्न आहेत, तर ते अगोदर पाहूया. प्रांजलचा एक प्रश्न आहे पहा. 3 घंटा अनुक्रम आहे. प्रांजल आहे का? प्रांजल 42, 43 आणि 44 3 प्रश्न दिसत आहेत मला. तर तीनही प्रश्न, हा 43, ओके, 43 नंबर घ्यायचा. 43 नंबर. बरं, 43 नंबरचा प्रश्न पहा. 2, 0, 4 व 6 हे अंक प्रत्येकी हे हे प्रत्येकी अंक कमीत कमी एकदा वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्येतील फरक किती? याच्यामध्ये काय कठीण आलं? कमीत कमी म्हणजे तुम्ही अंक वापरू शकता डबल. आता अंक दिलेले आहेत 4 आणि विचारली संख्या आपल्याला 5 अंकी. आता तयार होणारी मोठ्यात मोठी, आता 0 अंक कोणते आहेत पहा? 0,
2 0 4 2 0 4 आणि 6 हे 4 अंक आहेत. यापासून आपल्याला एक संख्या तयार करायची मोठ्यात मोठी. आता मोठ्यात मोठी जेव्हा 5 अंकी तयार करायची आहे, आपल्याकडे अंक 4च आहेत. मग तेव्हा मोठा अंक डबल घ्यायचा. यामध्ये सर्वात मोठा अंक आहे 6. मग 6 आपण सुरुवातीलाच 2 वेळा घ्यायचा आहे. आता इथे समविषमची अट आहे का काही? समविषमची अट नाहीये. म्हणजे 6 नंतर 4, मग 2 आणि मग 0. ही झाली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार. आता यानंतर 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे. जेव्हा लहान संख्या तयार करायची असते तेव्हा सर्वात लहान अंक डबल घ्यायचा. आता सर्वात लहान अंक कोण आहे डबल घेण्यासाठी? 2. 2. व्हेरी गुड. 2. मग 2. आता काय करणार? शून्य सोडून आता इथे शून्य पण आहे, पण आता इथे शून्यानं सुरुवात करता येत नाही म्हणून आपण 2ने सुरुवात करणार आणि शून्य 2 वेळा घेणार. का शून्य आपल्याला शेवटी घ्यावा लागेल लहान करण्यासाठी? कुठे घेणार तुम्ही? 3 नंबरला. नंबर. 2. आणि 2 0 2. आपल्याला. हा, मग आता काय करणार? आता इकडे असतो चढता क्रम. मग आता अगोदर जर 4 आणि मग 6 घेतला तर 46, आणि अगोदर 6 आणि 4ला घेतला तर 64. आपल्याला लहान संख्या तयार करायची आहे म्हणजे आपल्याला चढता नंबर 4. घ्यायचा आहे. म्हणजे अगोदर 4 आणि मग 6, फक्त याला उलट करायचं. पण आता इथे मोठा अंक आपण डबल घेतलेला नाही, लहान अंक डबल घ्यायचा. बरं, आता यानुसार कोणती संख्या तयार होते पहा. वजाबाकी करायची ना, फरक काढायचा आहे. मग आता इकडे 10, इकडे 11, इकडे 3. 10 मधून 6ला कमी केले 4, 11 मधून 5ला कमी केले, 11 मधून 4ला कमी केले, किती राहिले? 7. पुन्हा इकडे 3 आहे असा, 6 आहे असा. 6 मधून 2 कमी केले 2 गेले 4. 4. 4. 374 आहे का मग उत्तर? पर्याय क्रमांक हो. 1 ए 3. हा पर्याय आहे. प्रांजल, घ्या. प्रश्न का? हो मॅम 42 घ्या ना. 42. ओके, कोणाचा 42? बरं, पहा आता 42 नंबरचा. 3 घंटा अनुक्रमे 4, 5 आणि 6 मिनिटांनी वाजतात. जर त्या सकाळी 7 वाजता एकत्रितपणे वाजू लागल्या तर लवकरात लवकर त्या पुन्हा एकत्र वाजतील. लवकरात लवकर, कमीत कमी, असं जेव्हा येईल किंवा पुन्हा पुन्हा येणार आहेत या, तर तेव्हा आपल्याला इथे लसावी काढायचा आहे. मग कोणाचा लसावी काढणार तुम्ही? 4, 5 आणि 6चा. हे झालंय ना सर्वांचं? 4, 5 आणि 6 यांचा लसावी किती येतो पहा. 4, 5 आणि 6 यांचा आपण लसावी काढतोय. पहा लसावी कसा काढला जातो. बे दुने 4, बे त्रिक 6, हा 5 आहे असा. त्यानंतर आता 2, 5 आणि 3 हे एकाच पाड्यामध्ये कधीच मिळणार नाहीत. मग यावेळी आहे असा घ्यायचा, हा 2ला घ्यायचा, 5 घ्यायचा, 3 घ्यायचा. सामायिक आणि असामायिक सर्वच अवयव एकत्र करायचे आणि सर्वांचा करायचा गुणाकार. 5 3 5 15, 15 दुने 30 आणि 30 दुने 60. म्हणजे यांचा लसावी आलेला आहे 60. मग हा 60 आहे तर मिनिटे, कारण आपण या सर्व मिनिटांचा लसावी काढलेला होता. तर लसावी सुद्धा आपल्या मिनिटांमध्ये मिळालेला आहे. तर 60 मिनिट बरोबर 1 तास होतो. अगोदर टोल वाजत होता 7 वाजता, मग 7 मध्ये 1 तास मिळवा. 7 वाजलेलेत, मग यामध्ये 1 तास मिळवला. यानंतर या ज्या घंटा आहेत एकत्रितपणे तर त्या पुन्हा 8 वाजता वाजतील. समजलं का? पर्याय क्रमांक बी. सर्वांना प्रश्न समजला का? हो. ओके, हो. बर. आणखी कोणता प्रश्न यामध्ये आहे का राहिलेल्यापैकी? प्रांजलने जे 2-3 प्रश्न पाठवलेत त्यामध्ये आहे का आणखी काही? हा, आता आणखी मला वाटतं काल कोणीतरी पाठवले होते, पण आपली काल डबल लिंक झालीच नाही. काल या प्रश्नपत्रिकेमध्येच राहिलो आपण. मॅम मी याच पाठवले होते. प्रश्नपत्रिकेमधले पण हे वेगळे प्रश्न होते ना तुमचे?
श्रेया सुद्रिकचा हा प्रश्न आहे का? श्रेयाचा इंग्लिश मध्ये पाठवलेला हो मॅम. होता. ओके, श्रेयाचा पण घेऊयात. आणखी कोणाचा होता प्रश्न? बरं, श्रेया सुद्रिकचा कोणत्या क्रमांकाचा घ्यायचा आहे? क्वेश्चन नंबर नाही सांगितला तू श्रेया. श्रेया, क्वेश्चन नंबर कोणता घ्यायचा? मॅडम पाहिजे होतं मला. ओके, 17. 17. बरं, पहा. A train starts at 1:45 p.m. from a station at a speed of 60 kilometers per hour. At what time will it reach a station 165 kilometer away? बर, एक ट्रेन सुटलेली आहे. ती कधी? दुपारी 1:45 आणि तिचं स्पीड आहे 60 किलोमीटरच्या स्पीडने ती निघालेली आहे. What time will be reach at a station 160 किलोमीटर अवे? मग आता तिला 165 किलोमीटर जायचंय, तर तिला कोणता वेळ होणार आहे? की कोणत्या वेळेमध्ये ती पोहोचेल? नाही तुम्हाला माईक ठेवा प्लीज. माईक बंद ठेवायचा आहे. बर, ट्रेन निघालेली 1:45 वाजता. आता हे आपण पाहूयात. 60च्या स्पीड मध्ये निघलेली ऍट अ स्पीड 1 तासामध्ये म्हणजे 60 मिनिटांमध्ये. इकडे आपण वेळ घेऊयात. आज हा काय पेन नीट चालत नाही, त्याला आपण कटच करून टाकूयात. हा, एकीकडे आपण वेळ घेऊयात. वेळ आणि अंतर 60 मिनिटांमध्ये ती 60 किलोमीटर अंतर पार करते. तर मॅम आज क्लास किती वाजेपर्यंत आहे? 165. आज एकच लिंक होणार आहे, डबल लिंक होणार नाही. आज मला बाहेर जायचंय. हे सर्व प्रश्न होतील, जेवढे शक्य आहे तेवढे आपण प्रश्न घेऊया. किती वाजेपर्यंत? 7:45 पर्यंत. 60 मिनिटांमध्ये जर 60 किलोमीटर अंतर रेल्वे पार करतेय, ही ट्रेन पार करतेय, तर 165 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल? तिरकस गुणाकार करूयात. x बरोबर 60 गुणिले 165 आणि छेदामध्ये 60 आहे असे. आता अगदी साहजिकच आहे, आपल्याला इथे वेळ काढायची सुद्धा गरज पडणार नव्हती, कारण 1 मिनिटामध्ये 1 किलोमीटरचं अंतर जाते गाडी. मग 165 किलोमीटर साठी सुद्धा 165च मिनिट लागणार आहेत. मग हे 60 आपण पूर्ण काट मारणार. 60 एक 60, 60 एक 60, म्हणजे 165 मिनिटांमध्ये 1 मिनिट झाला की 1 किलोमीटर गाडी जाते. पुन्हा दुसरा मिनिट झाला की आणखी 1 किलोमीटर, असं करत करत 60 मिनिटांमध्ये 60. तर 165 मिनिटांमध्ये 165 किलोमीटर गाडी जाणार आहे. 165 मिनिट म्हणजे आता आपल्याला वेळ काढावा लागेल. किती तास किती मिनिट? मग इथे 60 तासांमध्ये 60 मिनिटांमध्ये 1 तास होतो, तर 165 मिनिट म्हणजे किती तास आणि किती मिनिट? या प्रकारे आपण काढून घेऊयात. 60 एक 60 आणि 60 दूने 120. 60 त्रिका जर घेतला तर 180 होतो. आपण 60 दूने 120 घेऊयात, जवळचा आणि लहान नंबर. 60 दूने 120, 2 तास. आणि उरलेले जे आहेत तर ते मिनिट आहेत. 6 मधून 2 ला कमी केलं 4, हा 0 आहे असा. म्हणजे 2 तास 45 मिनिट. 2 तास 45 मिनिटांचा कालावधी लागणार आहे 165 किलोमीटर जाण्यासाठी. जर गाडी दुपारी 1:45 निघालेली होती, तर आता गाडी कधी पोहोचेल? 2 तास 45 मिनिट. 4:30. हो, 2 तास 45 मिनिट आपण मिळवून घेऊयात. आता हे बेरीज करून घेऊयात. 45 आणि 45 9 3. आता जर 60 मिनिटांपेक्षा जर मिनिट जास्त झाले तर वजा 60 अधिक 1 करावा लागतो. म्हणजे इकडे 30 मिनिट आणि इकडे 4 तास, म्हणजे 4:30 मिनिटांनी 4:30 पोस्ट मेरिडियन या टायमिंगला ही गाडी पोहोचणार आहे स्टेशनला. PM. बरं, समजलं? हो मॅम.
हो मॅम. हो मॅम. ओके. बरं, यानंतर कोणता होता? आपण पाहूयात आणखी कोणते प्रश्न. हे लिहून झालेत ना सर्वांचे कट करायला? जे कठीण लिहून पण घेत जा किंवा स्क्रीनशॉट काढून नंतर शेअर करत जा व्यवस्थित. हा, इथे साईराजचे काही प्रश्न आहेत. साईराज आहे का? साईराज? हो मॅम. ओके, साईराजचे तिन्ही प्रश्न घ्यायचेत का साईराज? हो मॅम. एका शाळेतील एकूण विद्यार्थी संख्येच्या 2/5 मुली आहेत. जर मुलांची संख्या 1440 असेल तर मुलींची संख्या किती? मला वाटतं हा प्रश्न आपला झाला होता बहुतेक असा. असे बरेचसे प्रश्न झालेत. बरं, आता जेव्हा जेवढा अंश तेवढाच छेद जेव्हा असतो तेव्हा पूर्ण भाग असतो. म्हणजे 5/5 म्हणजे यामध्ये मुलं पण आले आणि मुली पण आल्या. मग यामधून जर 2/5 मुली जर वजा केल्या तर उरणाऱ्या ज्या आहेत 3/5 हे झाले मुलं. हे झाले एकूण विद्यार्थी. मग याच्यामध्ये मुलं मुली दोन्ही आले. आपण मुलींना वजा केलं, मोबाईलमध्ये नाही मिळालेले आहेत मुले. म्हणजे 3/5 हे मुले आहेत. म्हणजे 3/5 एक्सचे आता जे काही संख्या असेल त्या एक्सचे 3/5 बरोबर 1400 आहेत. मुलांची संख्या 1440 आहे. मग 3x बरोबर 3x छेदामध्ये 5 आहे असा बरोबर 1440. 3x ची किंमत काढतोय. 3x बरोबर 1440 भागाकारातले 5 गुणाकारामध्ये जातील. 3x बरोबर 1440 चा गुणाकार या 5 सोबत करायचा. 0 आहे आता. 4×5 20 पुन्हा 4×5 20 आणि हातचा आलेला 2 22. 5×1 5 आणि 2 7. 7200. इकडे जागा कमी आहे, इकडे आपण रेषा मारून करूयात. x बरोबर 7200 गुणाकार एकदा चेक करा बरोबर आहे का? 3 ने भाग द्यायचा. गुणाकारामध्ये 3 आहेत, त्यानं बाजू बदलली की ते भागाकारात जातात. 3×1 3, 3×2 6, 3×4 12 आणि पुढचे 2 शून्य आहे असे. म्हणजे एकूण मॅम. संख्या आहे 2400. बोल. मॅम, 5 × 1440 केले तरी उत्तर येते 7200. हो, आपल्याला काय एकूणच पाहिजेत का काय पाहिजे याच्यामध्ये? मुलींची संख्या किती? हा, आता इथे एकूण विद्यार्थी निघाले. आता एकूण मधून जर आपण मुलं वजा केले, एकूण मुले आणि मुली आहेत, मग यामधून आपण 1440 ला वजा करूयात. किती होतात? 1440 हे आहेत मुले. 2400 वजा 1440 केलं तर किती झाले? 2400 वजा 1440 केलं तर होतील 960. 860. आहे का पर्याय 960? पर्याय क्रमांक डी. डी. प्रश्न समजला का? ऑप्शन नंबर डी. हो. हो. ओके. हो मॅम. पुढचा घेऊ. हा, हो. हो. घेऊयात. आता एका संख्येच्या 5/8 आणि 3 मॅम, पुढच्यातून नाही घेतलं तरी चालेल, कारण की मला सरांनी शाळेत सांगितलं. कोणता? आता हा का? बर, आणि हा. त्याच्या खालचा जो आहे तो समजला का? नाही. हा, हा फुली जो दिलेला 11 ने पूर्ण भाग जाईल तो समजला का? नाही. नाही. बर बर, तुमच्यापैकी आणखी जर कोणी असेल तर त्यांनी पण पहा. हे प्रश्न समजलेत का? बर, आणि मग सरांनी हे राहिलेले 2 नाही दिले का मग समजून? आता जे आपले ते नाही सांगितले का? नाही मॅम. मॅम, माझ्यासारखा तो तो 45वा प्रश्न आहे ना, हा तो माझ्या एका मित्रांनी विचारला होता. हा, तो मला पण आवडला होता, दुसरा नाही विचारला मी. बर बर, चालेल. हा,
बरं, 11ची कसोटी काय आहे पहा. एक आड एक संख्या घ्यायच्या. एक आड एक संख्येची बेरीज करायची आणि त्यातला फरक काढायचा. म्हणजे आता एक आड एक मधल्या कोणत्या येणार आहेत? या एक आड एक झाल्या. मग आता यांच्यामध्ये आपण बेरीज या प्रकारे करणार. 5 अधिक ही फुली. फुलीच्या जागी काय आहे ते माहित नाही, पण आपण घेतली फुली. बर, त्यानंतर 5 फुली आणि त्याला जोडीदार आहे इकडे 9. 9 आणि 5 हे झाले 14. फुली सोडून जर यांची बेरीज केली तर ती 14 होते. मग आता 6, 8 आणि 1. 6 अधिक 8 अधिक 1. 8 आणि 6 14. 14 आणि 1 15. बरं, आता 11च्या कसोटीमध्ये काय? समविषम अंकांची बेरीज करा. समविषम अंकांची बेरीज म्हणजेच काय? एक आड एक संख्या घ्यायच्या, यांची बेरीज करायची. यांची बेरीज जर 0 किंवा 11च्या पटीतील जर येत असेल तर त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जातो. मग इथे असा कोणता नंबर ठेवावा आपण? यांचा फरक जो आहे, आता यांच्यातला फरक कितीचा आहे? 1चा. मग यांच्यातला फरक 0 येण्यासाठी आपण या फुलीच्या जागी कोणता अंक ठेवावा? म्हणजे 11ने पूर्ण भाग जाईल. लक्षात आलं तुम्हाला? 0 किंवा 11च्या पटीतील म्हणजे 11 चालेल, 22 चालेल, 33 चालेल, 44 चालेल, कुठलाही फरक चालेल आणि 0 पण चालेल, पण इतर फरक नको. मग सध्या यांचा फरक आहे एक 1चा. म्हणजे आपण जो फरक आलाय तोच फरक इथे फुलीच्या जागी ठेवायचा. एक मग फुली म्हणजे जर 1 घेतला असता तर फुलीच्या जागी 1 घेऊन या सर्व संख्यांची बेरीज ही 15 झाली असती. खालच्यांची ऑलरेडी 15 आहे. 15 वजा 15 0 झाले असते. आणि तिथे जर 1 झाला ठेवला असता तर तिथे 11ने पूर्ण भाग जातो. क्रॉस चेक करायचंय का 11ने पूर्ण भाग जातो की नाही? तर तुम्ही चेक करू शकता. असा करून दाखवू का जमेल जातो तुम्हाला करायला? 11ने नको तो मॅम. ओके, घ्या मग. हा प्रश्न समजला का सर्वांना? फक्त कसोटीनुसार प्रश्न होता, तर म्हणून कसोट्या पाठ असाव्या लागतात. बरं, आता या व्यतिरिक्त नाहीत ना कोणाचे काही प्रश्न राहिलेले? नाही. बरं, मग आता प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांना सुरुवात करायची आपण. हो मॅम. ओके, बर, कुठपर्यंत आलो होतो? अंदाजीकरणाचा प्रश्न जमला का? 44 पर्यंत आपण सलग सोडवले होते. अंदाजीकरणाचा प्रश्न जमला का सर्वांना? मी अंक सुद्धा लिहून दिले होते, पूर्णांकामध्ये काय होतील. अगदी शेवटचा 1 मिनिट राहिलेला होता, संख्या तुम्हाला लिहून दिली होती. काय आलं होतं उत्तर? का करून 10 गुणिले अ, घ्या. प्रश्न म्हणजे समजलेला नाही, आवाज येत नाही म्हणजे बहुतेक समजलेला नाही. आहे अशी पदावली लिहायची होती, यामध्ये काही एक बदल करायचा नाही. 49.6 इथे असं फक्त पूर्णांकामध्ये घ्यायचंय. दशांशामध्ये नाही, शतांशामध्ये नाही, सहस्त्रांशामध्ये नाही. म्हणजे पुढच्या मागच्या जास्त काही संख्या पाहून दशकापर्यंत पूर्ण करायचे, शतकापर्यंत पूर्ण करायचे असा विचार आपल्याकडे नाहीये. अगदी सोपं दिलंय. 49.6 म्हणजे 49.60 असतो. हा 6 म्हणजे तिथे 60 धरायचा, पुढे एक शून्य ठेवून द्यायचं असतं. मोबाईल बघत नाही. जवळजवळ तो 50 आहे. आलं लक्षात? याला लमसम मध्ये आपण काय करूया? जवळजवळ 50 आहे तो. मग याला 50 गुणिले 10.2. पॉईंटच्या नंतर 2 आहे आणि तो 5च्या अगोदर आहे, म्हणजे फक्त तो 10 झाला. मग याला आपण फक्त 10 घेऊयात. वजा 7.1 म्हणजे जवळजवळ तो 7च आहे. जवळचा पूर्णांक त्याचा 7च आहे. मग त्या जवळचा पूर्णांकामध्ये 7 मध्ये घेतला आपण. पॉईंट 5च्या पुढे असला की पुढचा अंक नंबर घ्यायचा डायरेक्ट पूर्णांकामधला. समजा 7.6 असता तर आपण त्याला 8 घेऊन टाकलं असतं. असं करायचं एकदम. 8, 9 असं थोडंसं पूर्णांकानुसार यानुसार जायचं, मधला नंबर पाहून घ्यायचा. आता इथे पुढे 29.7 आहे. 29.7 म्हणजे 5 प्लस झाला ना तो, म्हणजे हा जवळजवळ 30च आहे. यानुसार 30 वजा 5 अरे 1 म्हणजे हा 5च झाला आणि 20.1 म्हणजे कोण होईल? कोणाला 20 जायचं? 20च. व्हेरी गुड. 20 आता ही पदावली सोडवायची. मॅम 20. हो, आता जिथे जिथे 50 गुणिले 10 500. होऊ शकतो. आता या सर्व गुणाकार 5 गुणिले वजा 20 हा गुणाकार आपण 110. घेऊ 5 शकतो. गुणिले 20 50 गुणिले 100. 10 हे झाले 500 वजा
3 7 21 पुढचा शून्य आहे असा वजा 500 वजा 210 पाचशे 100 झालं. 100 तिला या दोघांची वजाबाकी करा. 500 मधून 210 वजा करा. किती झाले? 290 290 290 290 मधून आता 100 ला वजा करा. 190 आहेत का? 119 झाला माझ्याकडून. 190 आहेत का मग पर्यायामध्ये? हो डी हा, ऑप्शन नंबर डी. प्रश्न समजला का? बोला साहेब. मॅम 2.5 असेल तर काय घ्यायचे? 2.5 तुम्हाला इथं तरी असा एक तर नंबर दिसतोय का? 2.5 ला मागचा पुढचाच नंबर दिलेला असू शक्यतो असा असेल तर. नाही मॅम 2.5 असेल तर काय घ्यायचे? 2.5 ला एक तर आपल्याला त्या उदाहरणानुसारच जावं लागतं. 2च घ्यायचा शक्यतो, मागचाच नंबर घ्यायचा. तो पूर्ण अर्धा आहे ना आता, एकदम अर्धा भाग आहे. हा प्रश्न भरपूर वेळा पडतो. मला सुद्धा पडतो, पण तसं उदाहरणच येत नाही. माझ्या सुद्धा पाहण्यात येत नाही तसं पुस्तकामध्ये आलेलं. एवढा विचार आपला पण करतात ना ते. हे थोडस आपण मिळतं जुळतं द्यायचं. अंदाजीकरण आहे ना, एकदम अर्ध कसं देतील? मागे पुढेच असतं लमसम मध्ये दिलेलं. परफेक्ट उत्तर नसतं हे. बरं, पहा आता पुढं. हा, यापैकी आहे का 45 46 पुढचं इकडचे? कोणता घेऊ? आज मी मॅम कठीण वाटणारे घेणार आहे. आज सलग. मॅम मी झेरॉक्स होती. जे प्रश्न मला आले नाहीत ते मी आमच्या सरांना विचारले. ओके, समजले का मग आता? हो मॅम. यामध्ये स्क्रीनवरती दिसतात, यामध्ये आहे का आता कोणाचा काही प्रश्न? पहा. 52 53 ओके, मॅम 52 चालेल. पहा. 53 फक्त कठीण प्रश्न घेणार हे लक्षात ठेवा. त्यामुळे कंपल्सरी प्रश्नपत्रिका सोडवायचीच. आजचा अभ्यास झाला नाही, मला काम होतं, शाळेत खूप अभ्यास होता, हे सांगायचं नाही. फक्त कठीण प्रश्न तुमचं किती असू द्या तेवढेच प्रश्न होणार. सलग प्रश्न कोण? मॅम 45 जर तुमच्या लागून मी नादी लागून रोज सर्वच प्रश्न घेतले तर आपल्या 4 ते 5 प्रश्नपत्रिका होतील परीक्षा संपेपर्यंत, म्हणजे परीक्षेची वेळ होईपर्यंत. आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे आहेत, कठीण स्वरूपाचे. मॅम मी प्रश्न पाठवला आहे तो घ्या ना. तुम्हाला स्वतः मेहनत करावी लागणार आहे. प्रश्नपत्रिका कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला सोडवावीच लागणार. मॅम मी प्रश्न पाठवलाय तो घ्या ना. 58 नंबर. ओके, यामधलाच एक 58. नाही मॅम दुसरा आहे. बर, तो पण घेऊया. 52 हा प्रश्नपत्रिकेमध्ये आहे 52 आणि 53, तो घेऊयात. पहा, प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न क्रमांक 52 आहे. 45 60 आणि 75 यांच्या मसावी आणि लसावीची बेरीज किती आहे? आता किती सोपं आहे बरं. मसावी आणि लसावी काढायचं आहे. एका स्टेप मध्ये आपण दोन्ही काढतो. 45 60 आणि 75. मोबाईल बघितलं. हा, पहा, या प्रकारे मसावी काढूयात. आता या सर्वच 5च्या पाड्यामध्ये येतात, 15च्या पाड्यामध्ये येतात. डायरेक्ट सुरुवात केली तरी चालेल, 15ने केली तरी चालेल. मॅम 5 बर, 5ने करूयात. 5 नव्हे 45, 15 इकडे 12 आणि इकडे 15 5 75, म्हणजे 15 झाले. हा, आता 3 त्रिक 9, 3 12, 3 5 15. मसावी मिळाला. 3 4 आणि 5 एकाच पाड्यामध्ये कधीच मिळत नाही, म्हणून यांचा इथे मसावी मिळाला. जे काही सामायिक अवयव असतात यांचा गुणाकार म्हणजे मसावी असतो. मसावी मिळाला. 5 गुणिले 3 बरोबर 15 हा आपला मसावी आहे. आता लसावी काढताना 3 4 आणि 5 एकाच पाड्यामध्ये मिळणारच नाहीत. मग 3 4 आणि 5 एका बाजूला आपण लिहून घेतले आणि या सर्वांचा गुणाकार केला म्हणजे मिळाला लसावी. मग लसावी काय होईल आपला? 5 गुणिले 3. आपण डायरेक्ट इथे लसावी लिहून 18 म्हणजे पहा. 90 गुणाकार करा. हा, बोल. मॅम 9000 9000 एवढा? बर, नाही टीचर 60 20 त्रिक 60, 60 त्रिक 180, 180 गुणिले 5
180 गुणिले 5 म्हणजे 900 झाले. 900 आला लसावी. बरं आता यांची आपल्याला सॉरी मॅम 900 चुकून झालं. 900 अधिक 15. 915 आहेत का मग? ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर सी. प्रश्न समजला का सर्वांना? हो मॅम. ओके. हो मॅम 45 53. हा घेऊयात. हा अगोदर जो तुमचा आहे ना तो घेऊयात आणि त्यानंतर ग्रुपवरती काय पाठवलंय ते घेऊयात. बर हा प्रश्न पहा. 8 मीटर लांब, 6 मीटर उंच आणि 22.5 किंवा 22.5 सेंटीमीटर जाड अशा भिंतीकरिता किती विटा लागतील जर प्रत्येक वीट 25 सेंटीमीटर गुणिले 11.25 म्हणजे याला 11.25 सेंटीमीटर म्हणतात गुणिले 6 सेंटीमीटर या मापाची असेल. आता इथे आपल्याला काय करावं लागेल, अगोदर इकडे मीटर आहे तर त्यांना सेंटीमीटर मध्ये करून घ्यायचंय. मग आता इथे आपल्याला लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे, म्हणजे आपल्याला काढावं लागेल भिंतीचं घनफळ आणि विटांचं घनफळ काढावं लागेल. भिंतीच्या घनफळाला विटांच्या घनफळाने भाग द्यायचा. बरं, अगोदर 8 मीटर आहेत. 8 मीटरचे जर सेंटीमीटर केले तर किती होतील? किती होतात? 800. 800. त्यानंतर 800 6 मीटर आहेत, त्यांना पण कन्वर्ट करावं लागेल सेंटीमीटर मध्ये. किती झाले? 600 बरं. 600. इथे भिंतीचे घनफळ काढायचं. काय भिंतीचे घनफळ भागिले विटाचे विटाचे घनफळ. घनफळाचं सूत्र आठवतं का? काय असतं घनफळाचं सूत्र? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. हा खाली पण तेच. घनफळ म्हटलं की हे सूत्र लक्षात ठेवायचं. लांबी गुणिले गुणिले रुंदी उंची गुणिले उंची. आपण लांबी ठेवली किती आहे? 800 सेंटीमीटर. त्यानंतर रुंदी आहे 600 सेंटीमीटर. नाही 600 सेंटीमीटर उंच आहे ना. आपल्याला काय करा, हा इथे जाड, लांबी, रुंदी, उंची 600 मीटर उंच आहे. बरं असू द्या आता. 22.5 जाड. 0.5 अगोदर घ्यायचा. काही फरक पडत नाही तसा. जरी अगोदर तो घेतला असता तरी आपल्या उत्तरामध्ये काही फरक पडणार नाही. आपल्या गुणाकारच करायचा आहे आणि नंतर आपण 600 घेतले. बरं आता इथल्या इथंच मी पॉइंट पण काढून टाकणार आहे. पॉइंट कसा काढला जातो ते पण लक्ष द्या. अगोदर आपण सर्व माप लिहून घेऊयात आणि नंतर पॉइंट कसा काढतात ते पाहूयात. 11.25 गुणिले 6 सेंटीमीटर. बरं आता इकडे पॉइंट नंतर एक अंक आहे अंशामध्ये, इकडे पॉइंट नंतर 2 अंक आहेत. बरं आता मी काय करणार पहा, पॉइंट नंतरचा जो एक अंक अंशामधला तर तो पुसून काढला आणि हा पुसला. पॉइंट नंतर एक अंक होता म्हणून कोणत्याही एका संख्येकडे एक शून्य देऊन टाकायचं. 6च्या पुढे लिहा किंवा 2च्या पुढे लिहा, काही हरकत नाही. आता छेदामध्ये पॉइंट नंतर 2 अंक आहेत, मग याच्यामधला सुद्धा मी पॉइंट पुसून काढला. आता हे 1125 झाले डायरेक्ट. मग आता 2 शून्य वाढवायचे, ते कुठे वाढवले पाहिजेत? कुठे वाढवू मी? आपण कितीतरी वेळा कुठे पण. कुठे पण नेमकं कुठे? अंशात, छेदात? अंशात वाढवायचे की छेदात? अंशात 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 अंशामध्ये. मग मी काय करते आता, 8ला देऊन टाकते आणि 1 शून्य 6ला देऊन टाकते, तरी सुद्धा काही हरकत नाही. आलं लक्षात तुम्हाला? या प्रकारे मी 2 शून्य वाढवले. बरं काटछाट करून घेऊयात. किती शून्य मॅम त्यापेक्षा पॉइंट नंतर जेवढे अंक आहेत त्यांची वजाबाकी करायची आणि फरकानुसार द्यायच्या. समजा आता इथे पॉइंट नंतर 2 अंक होते, याच्याकडे एकच आहे, मग फरक 1चा आला.
आता छेदामध्ये जास्त एक होता तर फक्त एक शून्य आपण अंशामध्ये वाढवला असता. असं केलं तरी सुद्धा चालतं. पण हा वजाबाकीमधला फरक बऱ्याच वेळा मुलांना परीक्षेच्या वेळेस आठवत नाही. मग ते एक लमसम पद्धत म्हणून आपण या प्रकारे शून्य वाढवून एक काट मारली, एक सेकंद जास्त गेला तरी चालेल, पण विसर पडत नाही. बरं आता आपण काटछाट एक कोणता तरी एका शून्याला करूयात. तर शून्याला शून्य गेला. 6 1 6 6 1 6 हा 0 0 0 3 आहे असा. 25 ने आता एकेकडेच भाग देऊयात. 25 चोक 100 पुढचा शून्य आहे असा. आता पुन्हा एकदा 25 ने भाग जातो. 25 ने भाग जातो त्याबरोबर 5 ने पण जातो. आपण 25 ने देऊयात. 25 9 225. 25 चोक 100 12 उरले. पुन्हा 125 झाले. 25 5 125 बरोबर का? 9 1 9 हो 5 45. 5 1 5 5 8 40. आता उरला कोण? फक्त हा 8 आणि इकडचा 8. आणि 8चा गुणाकार 8 8 64 आणि पुढे शून्य मोजून 6400 उरले शून्य पुढे लिहून टाकले. 6400 उत्तर मिळालं. प्रश्न समजला का सर्वांना? Yes. हो मॅम बरं, 3 मिनिट राहिले. तुमचा प्रश्न राहिलाय. काय आलं पाहूया. हे 2.5 ला 149 ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार किती येतो? हा आणला पहा तुम्ही एकदम याच्यामधला प्रश्न. 2 पॉइंट अंदाजीकरणामधला. बरं आपण डायरेक्ट त्याला मग काटछाट मध्येच घेऊ ना. बरं पहा आता आपण काय करूयात. जवळच्या पूर्णांकामध्ये घ्यायचंच नाही आपण. मग आता इथे हा जवळचा पूर्णांक जर घेतला 149 आहे ना. 149.5 आहे 93 आहे. तर आपण त्याला 150च घेऊया डायरेक्ट. आणि याला आपण 25च ठेवूयात. 25 नाही सॉरी 2.5 आहे ना तो. 2.5 आहे. 2.5 आहे. मधला काय करूयात आपण? एक शून्य पुढे वाढूयात. इथे अंशातला शून्य सॉरी पॉइंट काढूयात आणि या प्रकारे टाकूयात. असा तर चालेल ना? आहे का तसं? 25 सख 150 नाही ना, तसं नाही उत्तर येणार याच्यामध्ये. पर्याय नाही. गुणाकार करायचा आहे. सॉरी आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग गुणाकार करून लिहू शकते. गुणाकार आहे. मी भागाकारामध्ये मांडला. आपल्याला गुणाकार करायचा आहे ना. डायरेक्ट आपण 149.50 आहे तर त्याला 150 गुणिले 2.5 नेच गुणायचं डायरेक्ट. म्हणजे 25 नेच गुणायचं आणि पॉइंट नंतरचा एक अंक काढून घ्यायचा. त्यानुसार करूयात. डायरेक्ट 25 म्हणूयात. 25 0 0 1 मिनिट राहिलाय पहा. मदत जर राहिलं तर तुम्हाला ग्रुपवरती पाठवते. 25 5 सव्वाशे. हातचा आलेला 12. 25 1 25. 25 आणि 12 35 आणि 2 37 आणि इकडे पॉइंट येणार म्हणजे 375 हे उत्तर होणार याचं. समजलं का? ऑप्शन नंबर बी. हा ऑप्शन बी. ओके प्रश्न समजला. उर्वरित प्रश्न उद्या घेऊयात. बाय गुड नाईट. गार हवा शिरली मध्ये चढली. शिरली. बाय बाय. बाय मॅम. गुड नाईट मॅम.